आपण सगळ्या जणींना कायम इतक्या धावपळीत असतो. घर, मुलं, जबाबदाऱ्या, काही ना काही सुरूच असतं. पूर्वी मला वाटायचं सगळी कामं संपली की निवांत बसेन आणि मन शांत होईल. पण तसं कधीच होत नाही. एक काम संपलं की दुसरं तयारच असतं. पण हल्ली मी एक छोटासा बदल केला. दिवसभरातले काही क्षण मुद्दाम स्वतःसाठी ठेवायला सुरुवात केली. सकाळचा चहा निवांत पिणं, झाडांना पाणी घालताना घाई न करणं, देवांसमोर 5 मिनिटं शांत बसणं किंवा फक्त खिडकीतून बाहेर बघत 2 खोल श्वास घेणं. कधी कधी काहीच न करणं हे सुद्धा स्वतःसाठी केलेलं एक सुंदर काम असतं. हे करताना मला एक गोष्ट समजली की आपण जसं रोज घर आवरतो तसंच मनही रोज थोडंसं आवरायला हवं. घरातली धूळ आपण साफसफाई करून साफ करतो तसंच मनावरही काळजी, चिंता, थकवा, अपेक्षा यांची धूळ साचत असते. तीही वेळोवेळी हलकी करायला हवी. शांत मन ही सुद्धा एक सवय असते आणि ती एका दिवसात तयार होत नाही. ती रोजच्या छोट्या छोट्या सवयींनी तयार होते. रोजच्या छोट्या क्षणांमध्ये किती समाधान दडलंय हे आपण थांबलो कीच जाणवतं. मनाला शांत राहायला शिकवलं की अगदी साध्या गोष्टींमध्येही आनंद वाटायला लागतो. या छोट्या सवयींनी माझ्या आयुष्यातले प्रश्न नाहीसे झाले नाहीत, पण माझा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. म्हणूनच आज तुम्हालाही छोटंसं सांगावंसं वाटतं, परफेक्ट आयुष्याची वाट पाहू नका. आजपासूनच स्वतःसाठी 5 मिनिटं काढा. चहाचा एक घोट निवांत प्या. खोल श्वास घ्या. देवाचं नाव घ्या किंवा काहीच न करता फक्त शांत बसा. कदाचित या 5 मिनिटांनी तुमचा दिवस बदलणार नाही, पण तुमच्या मनाला थोडी शांतता नक्कीच मिळेल. आणि आपल्या सगळ्यांनाच या शांततेची खूप गरज आहे.